दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उज्ज्वल निकम यांची भेट घेतली आहे। संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज बीड कोर्टात चौथी सुनावणी होतीये आणि त्यापूर्वी बीडमध्ये दाखल झालेल्या उज्ज्वल निकम यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली। महत्त्वाचं म्हणजे पुरावे देण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली, भेट झाली असल्याची बातमी आहे। सुनावणी करता मस्सा चौक इथलं शिष्टमंडळ न्यायालयात थांबणार आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेणार असल्याचं देखील धनंजय देशमुख म्हणतात। तर फरार आरोपी कृष्णा आंधळे या संदर्भात असलेली माहिती ही देखील प्रसिद्ध करण्याची विनंती करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्टच केलंय। काय नवीन माहिती देणार आहात का? म्हणजे तुम्ही जे काही माहिती आहे SIT CID कडे आणि जे निकम साहेब आहेत त्यांचा जो समन्वय आहे सगळ्या, त्यामुळं आम्ही आता जास्तीची काही माहिती देणार नाही। तुम्ही वाल्मिक कराडला पण फोन केला होता वाचवण्यासाठी भावाला? नाही, त्या संदर्भात आता मी काही ज्या गोष्टी आहेत त्या सल्ल्याने तुम्हाला सांगेल वेळोवेळी। आता मी त्यावर जास्त काही बोलणार नाही। सत्य तुम्ही जो जबाब आहे सगळा हां, ते जे दिलेलं आहे ते सत्याचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।